काय रे शान्या, कुठल्या जातीत जन्माला आलास, विसरलास का काय? काय मर्दा, कोल्हापुरी चपला शिवालायस होय? माझ्या आत्तेभावानं असा माझ्या पायात खोडा घातला बघा. खरं मी त्याला पायात घालायला कोल्हापुरी दिलो. त्याचं काय झालं, माझ्या लंगोटी यारचे पप्पा कोल्हापुरी पायतान स्पेशालिस्ट, घरीच कारखाना. आता लहानपणी त्यांना कोल्हापुरी बांधताना मी बघायचो, असं बघतच बसायचो, मन रमायचो हो. मग काय, त्यांच्या कोल्हापुरीच्या वेणीचा पीळ आणि आमच्या मैत्रीची शीळ माझ्या डोक्यात नुसती घुमत राहिली बघा. पुढं मित्रानं ह्या कोल्हापुरीचा बिझनेस त्यानं मोठा केला आणि आम्ही नुसतं मोठं बोलत घसरतीचा रस्ता आपला केला. पोट भरायला कपड्याच्या दुकानात जायला लागलो बघा आणि अडचणीला कर्ज काढायला लागलो. एकदा बेकार कात्रीत सापडलो होतो. भावकीनं पाहुण्यांनी तोंड फिरवली. मग ह्या मित्रानं आधाराचा हात खांद्यावर ठेवला. मग काय, हळूहळू कपड्याच्या दुकानातनं आल्यावर संध्याकाळी या मित्राकडनं कोल्हापुरी कशी बांधायची हे शिकलो. आता फुल टाईम हेच काम करतोय बरं का. चांगले पैसे कमावतो आणि जातीच्या मस्तीला फाट्यावर मारतो. आणि मला नावं ठेवणारा तो आत्तेभाऊ तो भेटला होता परवा. त्याला म्हणलो, या करकरीत कोल्हापुरीनं मर्दा आयुष्यात एक वेगळीच तरतरी आल्या.